आज आपण बनवणार आहोत मेथी मलाई चिकन। त्याच्यासाठी मी इथे 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावर तेजपत्ता, काही खडे मसाले याची परतवून घ्यायचे। त्यातच टाकणार आहोत 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट छान परतून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकतोय आपण बारीक चिरलेला एक कांदा, छान मिक्स करून घ्यायचे आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे। गरम मसाल्याचा छान खमंग सुटलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा ॲड करणार आहोत आणि छान कांदा शिजवून घेणार आहोत। 1 मिनिटभर मध्यम आचेवर आपण कांदा छान शिजवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत, तोही छान त्यात परतवून घ्यायचा आहे। काही सेकंद झालेली आहेत। पण कांदा टोमॅटो सर्व शिजवून घेतलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर इथे मी चिकन घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये परतवून घ्यायची आहे। पण 5 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहे। आपण पाहू शकता याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत। तर मी इथे घेतले 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा धना जिरा पावडर, 2 छोटे चमचे मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची पावडर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यातच आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे। छान उकळी काढून घ्यायची आहे। आताच आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली मेथी। मेथी मी स्वच्छ साफ करून थोडी वाळवून घेतली, तेवढी लागेल तेवढी मी त्याच्यामध्ये वापरली आहे, जाऊन घेणार आहोत। दहा मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता मेथी मलाई चिकन बनवून तयार आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।